कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेमध्ये झालेल्या बैठकीत मोठा राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील शाखेत मंगळवारी रात्री पक्षाच्या सहज संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापलं आणि वादाचं रूपांतर थेट गोंधळ आणि झटापटीत झालं। या प्रकरणात शाखा प्रमुख सोमनाथ भोईर आणि देवेंद्र प्रसाद यांनी गंभीर आरोप करत जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा केलाय। सोमनाथ भोईर यांच्या म्हणण्यानुसार बैठकीसाठी जाणीवपूर्वक बाहेरून 60 ते 70 तरुणांना बोलावण्यात आलं होतं। या तरुणांचा पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांनी शाखेत घुसून आपल्याला आणि देवेंद्र प्रसाद यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान देवेंद्र प्रसाद यांनी आपली खंत व्यक्त करत गेली 20 वर्ष पक्षासाठी काम करूनही बैठकीत आपल्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचं सांगितलं। महापालिका निवडणुकीत पत्नीने काँग्रेसकडून निवडणूक लढवल्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाल्याचंही समोर आलंय। मात्र दुसरीकडे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत बैठकीत केवळ शाब्दिक वाद आणि किरकोळ झटापट झाल्याचं स्पष्टीकरण दिलंय। कोणालाही मारहाण करण्यात आलेली नसून जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं त्यांनी म्हटलंय। या घटनेनंतर कल्याणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, कल्याण डोंबिवली।